लागेल. आज भूषण दादांना या टीमला या ठिकाणी आमंत्रित केलंय. थोडंसं बेस कमी कर. हॅलो माईक शेक, हॅलो माईक शेक, अजून कमी कर बेस थोडा. हॅलो माईक शेक, हॅलो माईक शेक, हॅलो माईक शेक. कुणाल पाटील सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान उमेशदादा मेहर यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे 40+ खरं तर खेळाडू आहेत आणि अप्रतिम साथ त्यांची या स्पर्धेला लाभली आहे, त्यामुळे त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आउट टू कॉमेंट्री बॉक्स. नगरसेविका चषक 2026 आणि सर्वांचं करूयात आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. बरोबर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं या ठिकाणी टाकायची आहे, त्या गोष्टीची काळजी घ्या. ऑल द बेस्ट. वेळ झाली या ठिकाणी आपण पाहताय. टाइम आपण मॅच करूयात. बरोबर 12:51 आणि टाइम आपण मॅच करतो स्कोरर सोबत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत. 5 षटकांची मॅच आहे. 25 मिनिटं तुम्हाला दिली जातील. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. जय जिजाऊ संस्था व जय हनुमान ग्रामस्थ मंडळ ऐरंजाड बदलापूर पुरस्कृत नगरसेविका चषक 2026. पहिला बॉल बॅकफुटला गेले सॉफ्ट हँड खेळत असताना आणि डावाची करतोय सुरुवात. बॉलिंग मार्कवर तुम्ही गोलंदाज या ठिकाणी पाहता शुभम पाटील. वडवलीसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. ISPL मध्ये अगदी वडवली एक या छोट्याशा खेडे गावातून आलेलं नाव आज भारतीय कानाकोपऱ्यापर्यंत नकाशावरती ऋतिक पाटील गाजवतोय. त्याच्या बिहाफमध्ये टीम आहे आणि त्यातल्या त्यात आज वडवलीचा छावा कावा देखील संघामध्ये नाही आहे. बट वडवली एक असं गाव जिथे एकमेकांवरती टीम कधी डिपेंड राहिलेली नाही आहे. शून्यातून साम्राज्य विकास पाटील विशाल या सगळ्यांनी तयार केलं. मजाल मॅचला. परिस्थिती जितकी बिकट तितकं क्रिकेट तिखट आजवर वडवली ब न दाखवलं. त्यांच्या नावामध्ये जे काही आहे ना त्यातच सर्व काही आहे. अर्थातच चेंज द गेम. कुणाल ऑन स्ट्राईक. खातं अजूनही खोलायचे कुणालला. शुभम रणवीर रिदममध्ये थोडासा अडथळा. अंपायरचा त्या ठिकाणी डेड बॉलचा इशारा. अंपायरच्या भूमिकेत तुम्ही पाहता अमितजी डांगरे, प्रशांतजी देसाई आणि जय पवार सर इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळतात. स्कोरच्या भूमिकेत वेदांत परटोळे आपला सोबत आहे. प्रशांत सध्या वॉररूममध्ये आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेत रोहित माळी आणि त्यांना साथ देतात दीप खाडे आणि जय भालशंकर. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा रनच्या स्वरूपात या ठिकाणी डाव सुरू होईल. गावदेवी दिवे टीमचा 5 षटकांची मॅच आणि गावदेवी दिवे पहिल्या डावात टॉस हारल्यानंतर बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कमीत कमी हे मैदान तुम्हाला सांगतं आजवरचा इतिहास 45 धावा 5 षटकांमध्ये बनायला पाहिजे, जे एक ॲव्हरेज स्कोर आहे. 50+ जाण्याचा प्रयत्न नक्की करेल टीम गावदेवी दिवे आणि कुणाल थांबला तर 60-65 देखील बनतील. बॅटच्या समोर उडवला लॉंग ऑनला. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर. बॉल चालला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हणून तर म्हणालो कुणाल पाटील KP आलाय तोडफोड कार्यक्रम त्याला आवडतं आणि या पहिला आलाय लॉंग ऑनच्या बाहेर. गावदेवी दिवे ब्रँड षटकार. DJ कुणालचा आलाय पहिला वार शुभम पाटीलच्या विरुद्ध. अजून एक मोठा फटका खेळायचा होता. आता लॉंग ऑनला फटका फसलाय. कॅच कॅच कॅच. मात्र फायनली झेल की षटकार वाचवायचा त्यामध्ये वेळ थोडा निघून गेला. ट्राय चांगला झाला बट कॅच व्हायला हवी होती, कारण फिल्डिंगचं स्टँडर्ड चेंज द गेम वडवली बच ऑलवेज लिव्ह लाईक इन टॉप. वडवली ब टेंभवली या अशा टीम्स आहेत खरं तर ज्यांची बॅटिंग बॉलिंग त्या सोबतीनं क्षेत्ररक्षण पाहण्यासाठी देखील प्रेक्षक राजा गर्दी करत असतो. कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून अगदी वडवली बला आपण सातत्यानं खेळताना पाहता आणि मागचे अनेक वर्ष कल्याण डोंबिवली ग्रामीणचं नाव प्रचंड उंचावरती नेलं आणि कल्याण डोंबिवलीचा सार्थ अभिमान वडवली ब आणि त्यांना फाईट करते भिवंडी विभागातून ज्या तालुक्याचं क्रिकेट संघर्ष आणि जिद्दीसाठी ओळखलं जातं त्या भिवंडीतून दाखल झालेला केवणी
दिवे असेल, गावदेवी दिवे असेल, अगदी वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये या टीम्स खेळतात. आज गावदेवी दिवे या नावानं हा संघ मैदानावरती उतरलाय. भिवंडीचा एक सेलिब्रिटी क्रिकेटर. आज गर्दी होईल जसं अनेक सेलिब्रिटी आल्यानंतर होते. अवक्या आला म्हणजे आज फॅन फॉलोविंग फार मोठ्या प्रमाणात येईल जगन्नाथ क्रीडा संकुलावरती अवक्यासोबत फोटोशूट सेल्फीसाठी. ओव्हर द विकेट, फटका हा देखील लाजवाब आहे. आता लॉंग ऑनला काढलाय, मिड विकेटला ठेवलाय. मिड ऑन होता त्याच्या डोक्यावरनं त्याला टाटा बाय बाय करून पाठवलाय. आधी मारलाय एक षटकार केपीनं, तर आता आलाय जतीन पाटीलच्या बॅटमधून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर एक दमदार फटका. हनुमान ग्रामस्थ मंडळ ऐरंजाड बदलापूर आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. प्रचंड विश्वास ठेवतात या नावावरती. सन्माननीय निलेशजी सांबरे साहेब, अध्यक्ष जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, त्यांचं नेहमीच एक विशेष मार्गदर्शन असतं या पूर्ण ग्रामस्थ मंडळ हनुमान ऐरंजाडला. आणि त्या विश्वासातूनच जय जिजाऊ संस्था व जय हनुमान ग्रामस्थ मंडळानं ही स्पर्धा भरवली आहे. बाळू बोराडे क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आहे. पलक 11 हे ब्रँड आहे. खरं तर बदलापुरातीलच नाही तर अनेक विभागात पलक 11 नावानं विविध मोठे मोठे संघ उतरताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी वडवली ब असेल, म्हात्रेपाडा असेल, गोरसई असेल, अशा मोठ्या मोठ्या टीमला आजवर पुरस्कर्ते म्हणून बाळू बोराडेची एक मोठी ओळख आहे. आणि आज समाजसेवक बाळू बोराडे यांच्या स्वप्नातनं साकार झालेलं हे नगरसेविका चषक हेमांगी ताई आणि त्यांच्या खरं तर विजयाच्या गुलाला क्रिकेटची झळाळी आणि चकाकी देणारं हे आयोजन बंटीदादा मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि बाळू बोराडे यांच्या सोबतीनं एक युवा नेतृत्व एरंजड गावाचं प्रसाददादा मेहर, देवेंद्र मेहर, उदयजी राणे, अंजित मुसळे, दिनेश बोराडे, जय म्हात्रे, या सगळ्यांची तितकीच मोठी मुलाची साथ जय जिजाऊ संस्था व जय हनुमान ग्रामस्थ मंडळ ऐरंजाड आयोजित नगरसेविका चषकाला. काम असं करा की नाव झालं पाहिजे, नावाला असं बनवा की नाव ऐकून काम झालं पाहिजे. आणि बदलापूर शहरातील ऐरंजाड ते गाव ज्या गावाला कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एक वेगळं वलय आहे. आणि त्याच ऐरंजाड गावाच्या अभिमानाची, ऐरंजाड गावाच्या सन्मानाची सन्माननीय नगरसेविका हेमांगी ताईंच्या कार्याची दखल घेणारी ही स्पर्धा नगरसेविका ट्रॉफी आपल्या भेटीसाठी आली आहे. आज स्पर्धेचा दिवस आहे 3रा. अजून 2 दिवस ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. उद्या देखील बदलापूर परिसरातील संघ खेळतील. अनेक रिझर्व्ह डे 23ला फायनल या टुर्नामेंटची तुम्हाला पाहायला मिळेल. या पाहूयात कोणतं टायटल कुठल्या गावाला जाणार चॅम्पियन. खरं तर या स्पर्धेचा 40 ग्रामीण संघातनं कोण होणार, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या मेगा फायनल 23 जानेवारीला आपल्याला मिळेल. स्टे ट्यून विथ अस. त्यामुळे जोडले राहा, पाहत राहा, ऐकत राहा नगरसेविका चषक 2026. बंटीदादा म्हस्कर त्यांचं खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी. आणि राजकीय क्षेत्रात बंटीदादा म्हस्कर हे नाव आवर्जून घेतलं जातं. दोस्ती दुनियाच्या विश्वातील वालिवली गावाचं एक युवा नेतृत्व जे बदलापूर शहराला मिळालं ते नाव म्हणजे तेजसजी म्हस्कर, अर्थातच बंटीदादा. मला आठवतं ज्यावेळी मयूर ग्रुप आयोजित स्पर्धा झाली स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक, त्या स्पर्धेमध्ये बदलापुरातील एक युवा नेतृत्व हा पुरस्कार देऊन बंटीदादा म्हस्कर यांचा सन्मान करण्यात आला. अगदी गरीब घरातून जन्माला आलेलं नाव आज बदलापूर शहरामध्ये गाजतंय. त्यामागे बंटीदादा म्हस्कर यांची प्रचंड मेहनत आणि त्यांचं अगदी सातत्य आणि समाजकार्य हे आज त्यांच्या यशाचं कार्य आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान KKR राणे, किरणजी राणे आणि हनुमंतजी गाडे यांचं आगमन झालंय. त्यांचंही वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. आउट यू कॉमेंट्री बॉक्स. धावफलकावरती धावा आपण पाहता. स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचला धावफलकावर. ओव्हर नंबर सुरू झाली या ठिकाणी 2. पहिलं षटक राहिलं बॅटिंग टीमच्या नावावरती कारण कोणती विकेट गेलेली नाही आहे. आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आपण पाहताय अनिलचा वापर या ठिकाणी करण्यात आला. एक मिश्रित गोलंदाजीसाठी अनिलला ओळखलं जातं. आणि या मॅचमध्ये कुणाला बॉलर लक्ष सुद्धा थोडं चेक करा, तुम्ही कुणाला ॲड केलं तिकडे अनिल करून घ्या. ऑनलाईन स्कोरर आणि मॅन्युअल स्कोरर अनिल आहे बॉलर. ओके, थोडंसं करेक्शन होतं स्कोरकार्डवरती ते आपण करूयात. धावफलकावरती 1ने पुढे जाल. टीमची टोटल धावफलकावरती
आपल्याला पाहायला मिळते 16. समोर लॉंग ऑफला जयेश, ऑन साईडला एक लॉंग ऑन, तिथे तुम्ही पाहता शुभमला एक डीपमध्ये मिड विकेट. तिकडे तुम्ही पाहता या टीमचा चपातीचा चिता रुपेश पाडेल मोगलीला हाफ ट्रॅकर होता, फाईन लेगला हुक करायचं होतं, प्रॉपरली कनेक्ट नाही झाला बॉल. चेंडू चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉलची होती त्या ठिकाणी समाप्ती. पहिल्या षटकामध्ये रन्स खर्च झालेत. शुभम थोडासा महागडा ठरला, पॉवर प्ले होता. शुभम सेकंड स्पेलमध्ये आला तर अजून घातक ठरू शकतो. कमबॅक करण्याची जिद्द आहे. वडवलीच्या क्रिकेटमध्ये हार नावाचा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नाही आहे. समोर एक गावदेवी दिवे, संघर्षातून एक वेगळं विश्व गावदेवी दिवेनं तयार केलं. गोलंदाजी दिवेची ताकद. जय तुरेसारखा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू या टीममध्ये तुम्हाला खेळताना दिसेल. जय तुरेच्या गोलंदाजीची चर्चा पूर्ण भिवंडी क्रिकेट विश्वात केली जाते. टीमची टोटल स्कोरकार्डवरती एक नजर टाकूयात. पहिल्या षटकात धावा आपल्याला पाहायला मिळाले होते 14 आणि 4 बॉलमध्ये 3 आलेत. 17 धावा धावफलकावर. स्कोरर थोडंसं प्लीज लक्ष सुद्धा. पहिल्या बॉलवरती डबल होती. येस तेच करेक्शन चालू आहे. फर्स्ट बॉल डबल, त्यानंतर 2 सिंगल आणि त्यानंतर षटकार आला. 24 बनायला पाहिजे धावफलकावर. 24 लक्षात घ्या. विकास विशाल 24 बनलेत. या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा 10 आल्यात, कारण एक डबल होती. स्कोररकडनं चुकून सिंगल ॲड झाली होती. पहिल्या षटकात 14 आणि आतापर्यंत आलेल्या 10 धावा. धावफलकावरती धावा झाले 24. केवणी दिवे 12th मॅन लक्ष सुद्धा. जाताना तुला चालत घरी नेतील ते. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. फटका लाजवाब, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सरळ काढला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. वॉट अ शॉट, वॉट अ टायमिंग, वॉट अ फ्लो, वॉट अ एलिव्हेशन. एकदम ओके मध्ये चाललं सगळं. हेच म्हणताना टीम गावदेवी दिवे. षटकं संपली आहेत. मैदानावरती 2 षटकांचा खेळ झालाय. धावा झाले 30. नेक्स्ट मॅच एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. टॉस विन आपण ऑलरेडी घोषित केलंय, ते म्हणजेच भादवडला. कारण बामणडोंगरी विरुद्ध भादवड अशी लढाई होती आणि बामणडोंगरी संघ वेळेवरती रिपोर्ट करू शकला नाहीये. त्यामुळे टॉस भादवडला विन दिलाय आणि त्या सोबतीनं टीम जीवदानी बामणडोंगरीला बॉलच्या स्वरूपात पॅनल्टी या ठिकाणी देण्यात येणार आहे. 3 बॉलची पॅनल्टी या ठिकाणी बामणडोंगरी संघाला दिली जाईल. यानंतर ती लढाई आहे आणि टीम भादवडचे कॅप्टन आपण त्वरित या कॉमेंट्री बॉक्स समोर निर्णय आपला सांगायचा आहे. टॉस तुमच्या बाजूनं कौल देण्यात आलाय. बॅटिंग करताय की फिल्डिंग अगदी ते लगेचच कळवा, म्हणजे बामणडोंगरी अगदी आपल्या निर्णयावरती उतरताना मैदानावरती आपल्याला दिसेल. आयोजकांचा हा मेसेज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. षटकं संपली आहेत. मैदानावरती 2 षटकांचा खेळ झाला. पहिल्या षटकात 14, दुसऱ्या षटकात 16. 2 ओव्हरचा खेळ झाल्यानंतर 30. पहिला बॉल या मॅचचा पडला होता. बरोबर आपण पाहिलं ते म्हणजेच 12:51 आणि इथे तुम्ही 2 मिनिटं लेट आहात. विकास लक्ष सुद्धा. ते 2 मिनिटं तुम्हाला कव्हर करावे लागतील. विथिन 20 मिनिट्स 4 ओव्हर्स तुम्हाला मैदानावरती टाकायच्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ आणि फार एंडनं बॉलिंग ट्रॅकवरती आणलंय पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये शुभम पाटीलला. ही चर्चा मी करत होतो. पॉवर प्लेमध्ये शुभम महागडा ठरलाय, बट जसं पॉवर प्ले फिनिश होईल आणि शुभमच्या आजवर गोलंदाजीची चर्चा जर आपण पाहिली, सेकंड स्पेल त्यानं फार क्वचितच टाकलाय. बट जेव्हा जेव्हा सेकंड स्पेलमध्ये वडवली बन विश्वास त्याच्यावरती दाखवलाय, तेव्हा एक फायरिंग स्पेल शुभम पाटीलच्या माध्यमातून आजवर आपल्याला पाहायला मिळालाय. टीम भादवडचे कॅप्टन हा लास्ट ऑफिशियल कॉल आहे. लगेचच येऊन तुम्हाला आपला निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे. हे ओव्हर्स कंप्लीट होण्याआधी तुमचा डिसिजन या ठिकाणी तुम्हाला सांगायचा आहे. बॉल तयार शुभम इथे विकेटच्या शोधात आलाय आणि पहिला बॉल लॉंग ऑनच्या वरतून बॅटच्या मधोमध आणि मैदानाच्या बाहेर लॉंग ऑनला क्लिअर करत असताना धावफलकावरती जाऊन पोहोचलंय 36 धावा. थोडी चर्चा करावी लागेल कसं रोखलं जावं. जतीन आणि कुणाल नावाचं वादळ वडवली ब भूमी 11ला.
शफल झाले आणि हा सिग्नेचर शॉट वॉटर ट्राय ऑफ फील्ड नाही थांबत बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा आलाय चौकार 4 धावा आणि टीम भादवडनं टॉस त्यांच्या बाजूनं लागल्यानंतर निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय तेजस मात्र्यान कंपनी जीवदानी बामन डोंगरी संघाला. 60 सुटला 40 आणि जे मी तुम्हाला म्हणत होतो ना की जर कुणाल मैदानावरती थांबला जतीन बॅटिंग करतोय तर 45-50 नाही 65 बनतील आणि त्या दिशेनं वाटचाल आता सुरू आहे आणि प्रोजेक्टेड स्कोर सध्या 75 धावा तुम्हाला धावफलकावरती दाखवतोय. अर्ध्या विकेटवरती होता बॉल बॅकफुटला जाऊन स्लाइस करायचं होता आता विकेट मिळू शकते हो कॅच ड्रॉप झेल सुटला विशाल पाटील कडनं हे फार क्वचितच घडतं आणि इथे आता ही कॅच ड्रॉप त्यानंतर जतीनला जीवनदान बॉडी लँग्वेज थोडीशी आज पॉझिटिव्ह जी हवी आहे जितक्या एनर्जी सोबत वडवली बल आपण नेहमी पाहतो आज ती कुठेतरी थोडीशी मिस करतोय यातनं खूप काही कमबॅक करून वडवली बल मॅच मध्ये वापसी करावी लागेल. ऑन साइडला आडवा बॅटनं हाफ अँड पुल बॉल बाउंड्रीच्या बाहेर गोल इन फ्रंट ऑफ दी सेंटर बॉल फरार झाला सीमा रेषा पार जय पवार सरांचा इशारा येत असताना मितील धावा 4 हा येतो. थँक्यू डीजे आणि या चौकारानं स्कोर धावफलकावरती जाऊन पोहोचला 45 जय जिजाऊ संस्था व हनुमान ग्रामस्थ मंडळ एरंजाड बदलापूरचे स्वप्न सत्यात साकार होत असताना नगरसेविका चषकाचा टप्पा पडल्यानंतर थोडासा कमी गतीनाला बीट झाले तिकडे बॅटर कुणाल फायनली सुटकेचा निश्वास सोडताना गोलंदाज शुभम पाटील या मैदानावरती अजूनही विजयाच्या शोधातच वडवली ब मात्र हा मैदान संघर्ष करणं वडवली ब जाणते विशाल पाटीलची बॅट विकासची बॅट या मैदानावरती नेहमी चालत आली आहे त्यामुळे रन ज्या बनतील चेस करण्याची ताकद वडवली ब संघ देखील ठेवतो मजाल मॅचला. फटका फर्स्टला की प्रॉपर आहे मिस टायमिंग समोर डीप मध्ये लॉंग ऑन बॉल हवेत आणि नजरेच्या थोडासा दूर सूर्यकिरण डोळ्यावरती आली जरूर आणि त्याचं रूपांतर या ठिकाणी 2 धावेमध्ये झालंय. 2 धावेच्या मदतीने शुभमचा स्पेल महागडा ठरलाय. पहिल्या षटकात त्यानं खर्च केला 14 या ओव्हर्समध्ये खर्च झाले 17 2 ओव्हरमध्ये त्याला आले धावा 31 एक षटक टाकलं अनिलनं तो देखील ठरला होता महागडा त्याच्या ओव्हर्समध्ये खर्च झाला होता 16 एकही एक्स्ट्रा व्हाईट बॉल किंवा 22 लेग बाईज नाही आहे. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 47 धावेची भागीदारी ओपनिंग पेअर गावदेवी दिवेमध्ये पाहायला मिळते. एक छोटंसं ड्रिंक ब्रेक मैदानावरती होईल आपण जाऊया डीजे कडे आणि ऐकूया एक संगीत आणि पुन्हा परतू लगेचच मैदानाच्या आत. त्यांचा ड्रिंक ब्रेक होता तो मैदानावरती फिनिश मध्ये ओव्हर तुम्हाला फिनिश करावा लागेल. जयेश त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती तयार झाला एक डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर समोर लॉंग ऑफला आकाशा ऑन साइडला लॉंग ऑन मिड विकेट एक स्क्वेअर लेग सेट करण्यात आला. मान्यवरांचं शुभागमन होतं स्वागत आहे आपलं नगरसेविका चषक 2026 मध्ये या व्यासपीठावरती विराजमान व्हा. बाळू बुराडे आणि पूर्ण आमच्या एरंजाडच्या हनुमान मंडळाच्या वतीनं आपलं व्यासपीठावरती सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उदय राणे फायनली आता थोडीशी चेहऱ्यावरती स्माईल आली आहे बामणडोंगरी येते आहे. नेहमीच एक पुरस्कर्ता म्हणून उदय राणेची देखील एक चांगली ओळख राहिली आहे. अनेक मोठ्या मोठ्या संघांना आजवर ते पुरस्कृत करत आलेत. आज पेनल्टी लागेल 3 बॉलची टॉस प्रतिस्पर्धी टीमला विन घोषित देण्यात आला आहे. मग एक चांगला पुरस्कर्ता तोच असतो जो या सगळ्या नियमांचं पालन करतो आणि हे सांगण्याचं कारण काय उदय राणे स्वतः आयोजन टीम मेंबरपैकी एक आहेत
जर त्यांनी ठरवलं असतं तर इथे पेनल्टी कॅन्सल करून मॅच ते कंटिन्यू प्ले करू शकले असते. बट उदय राणे यांच्या क्रिकेटच्या अगदी सन्मानाचा देखील एक विशेष कौतुक व्हायला हवं. आणि 3 बॉलच्या पेनल्टी सोबत नेक्स्ट मॅच खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल जीवदानी बामण डोंगरी करिश म्हात्रेच्या भादवडच्या विरुद्ध. इथे फटका मैदानाच्या बाहेर चालला, अर्धशतक पूर्ण झालाय आणि सांघिक अर्धशतकीय भागीदारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ओपनिंग पेअर्सच्या माध्यमातून जतीन आणि कुणाल पाटील सध्या हल्ला बोल करतात. फलकावरती आपण पाहता जाऊन पोहोचली 53. जतीन पाटील वैयक्तिक बॅटिंग करतोय. 9 बॉलमध्ये 24 आणि कुणाल बॅटिंग करतोय. 10 चेंडू आणि 28 बॉल तयार. बॉलिंग मार्कवर षटकातील पुढचा बॉल बॅकफुटला गेले, फटका लाजवाब. रूम बनवला, तदनंतर धूम मचावली आहे जागा बनवून, तदनंतर काढला स्वीप कव्हरला, स्क्वाड ड्राईव्ह आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर. मिळतील धावा 4. आज अतिशय सुंदर अंपायरिंग तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला तुम्ही पाहताय प्रशांत देसाई त्यांना साथ देतात. याच बदलापुरातील एक अतिशय चांगले क्रिकेटर आणि नामवंत अंपायर अमित डांगरे. आणि टेनिस बॉल क्रिकेट विश्वावरती तब्बल 2 दशक ज्या नावानं अधिराज्य गाजवलं क्रिकेट खेळताना किंवा एखादी टीम बनवताना, ॲज अ मेंटॉर, ॲज अ मॅनेजर, ॲज अ प्लेअर म्हणून जय 11 नावाचा एक वेगळा दबदबा राहिला. जय 11 नावाची दहशत का होती? कधी रत्नागिरी सिंधुदुर्गला गेला तर एकदा आवर्जून क्रिकेट समीक्षक असतील त्यांच्यासोबत चर्चा करा. 6 ओव्हरच्या मॅचेस प्रतिस्पर्धी टीमला 8, 9, 10 धावेवरती थांबवण्याचे अनेक सारे रेकॉर्ड जय 11ने केले. काल रांजनोलीला सूरज जोशी सोबत चर्चा करत होतो. खूप सारे एक्सपिरियन्स सूरजने शेअर केले. मनीष कोळेकर, भावेश पवार, सूरज जोशी आणि सुरेश पारधी हे सगळे हत्यार होते जय 11 या टीमचे. आणि मोठं क्रिकेट प्रोफेशनल लेवलला जयनं खेळलं आणि तदनंतर क्रिकेट सोबत बांधलेली नाळ टिकून राहावी त्यासाठी अंपायरिंगच्या विश्वात तो उतरला आणि साम्राज्य अवघ्या काही वर्षात त्यानं तयार केलं जेपी पॅनल या नावानं. इथे फटका लॉंग ऑनला, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ येतो आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. थांबायचं नाव घेत नाहीये मैदानावरती टीम गावदेवी दिवे. षटकार. प्रचंड प्रवास मोठा राहिला जय पवार पॅनलचा. आजही मला सोनारपाडा चषक आठवतं, तिथनं झालेली जेपी पॅनलची स्थापना. आणि तदनंतर KGF मध्ये तुम्ही पाहिलं ना, सिन्स 1981 असं म्हटलं जातं. रॉकी भाई विचारतो एक क्या होता, आणि त्यानंतर त्याचा फ्रंट त्याला सांगतो की या नावापुढे ते ब्रँड. आणि जेपी पॅनलनं देखील मागचे 10 वर्षात जे काम केलं आहे, मुरबाड असेल, शहापूर असेल, बदलापूर असेल, कर्जत असेल, त्यानंतर रायगड, उरण अशा विविध विभागात, आणि त्यानंतर मागचे 2 ते 3 वर्ष पालघरचा कानानी कोपरा जेपी पॅनलनं पिंजरून काढला. नाशिकची आर्या प्रीमियर लीग असेल किंवा विविध राज्यांमध्ये जाऊन जबरदस्त अंपायरिंग जेपी पॅनलची पूर्ण टीम करते. हॅट्स ऑफ आहे जेपी, मुन्ना पठाण आणि त्यांच्या पूर्ण पॅनलला. कवचच्या बाहेर चालला बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मिळतील धावा 6. एखादं अर्धशतक इंडिव्हिज्युअल आता पाहायला मिळेल का त्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण अवघ्या 4 ओव्हरचा खेळ मैदानावरती सुरू असताना दोन्ही सलामीचे बॅटर्स मैदानावरती खेळतात आणि टीमची टोटल धावफलकावरती 71 आणि वैयक्तिक बॅटिंग करतोय सध्या जतीन पाटील. तुम्ही पाहताय 35, 12 चेंडू 35 वरती जतीन पोहोचलाय. अगदी अवघ्या मडवीसारखी बॅटिंग आज दोन्ही बॅट्समन करतात. 0 मिनिटांमध्ये नाही, पण या मागच्या 18 ते 20 मिनिटांमध्ये कमाल आणि धमाल केली आहे ती म्हणजेच गावदेवी दिवेच्या बॅटर्सनं. आणि कुणाल सध्या तुफानी बॅटिंग करताना. कुणाल खतरनाक प्लेअर आहे. मला आजही कालेरचं मैदान आठवतं, बंद्र्या मारुती चषक, आणि कुणालनं केलेली बॅटिंग, त्यानं बनवलेल्या अवघ्या 11 बॉलमध्ये 48 धावा आणि पॉईंटच्या वरनं स्लाइस करत त्यानं मारलेला षटकार. चर्चा झाली स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलाची. या मैदानावरती आजही एक फटका आवर्जून म्हणेल मी, शॉट ऑफ द डे. तालुका क्रिकेट ज्यावेळी खेळलं गेलं स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये भिवंडी 11 संघ उतरला. प्रथमेश ठाकरे वारेटचा खेळाडू आणि त्यांना मारलेला स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला अगदी षटकार, आणि तदनंतर त्यानं मारलेला कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर इनसाइड आउट. या मैदानावरती आजही प्रत्येकाला आठवण आहे. या मैदानावरती आजही कडाव साक्ष देऊन जातं की कधीही उलटफेर होतो. गुरसई ब, तदनंतर अगदी आपण पाहिलं धारावे यांसारख्या मोठ्या मोठ्या टीमला पराभवाचे धक्के देत कडाव चॅम्पियन झाली. सेकंड सीझन पुन्हा
पुन्हा कडा उतरला. 1 ओव्हर 1 मिडन षटक कडावच्या बॉलरनं टाकला. मॅच बॉलआउट मध्ये गेली. हे मैदानाना क्रिकेटसाठी नंदनवन आहे आणि याचं पूर्ण श्रेय जातं बदलापुरातील एक नामांकित आणि महाराष्ट्रातील एक यशस्वी युवा उद्योजक, युवकांचं प्रेरणास्थान मयूरदादा पिसेकर. आणि चर्चा झाली जर मैदानाची, स्वतः रात्रभर या मैदानावरती या मातीत त्यांना जे नाव मिसळलंय स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल, आपल्या वडिलांच्या नावासाठी सदैव मेहनत करायला तत्पर असणारं नाव म्हणजेच दोस्तीच्या दुनियेचा राजा प्रतीकदादा पिसेकर. स्वतः मैदानाला पाणी देणं, विकेट्स बनवणं, ग्राउंड स्टाफ सोबत ग्राउंड लेवलला येऊन काम करणं. तुमच्याकडे पैसा किती आहे त्यापेक्षा संपत्ती किती आहे, मात्र तुम्ही माणसं किती कमवली जर याची चर्चा झाली तर प्रतीक पिसेकर, मयूर पिसेकर या बंधुराजांचा उल्लेख या बदलापूर शहरात आवर्जून केला जातो. आणि मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू निरंजनच्या पूर्ण हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीनं की क्रीडांगण 5 दिवस या स्पर्धेसाठी पिसेकर ब्रदर्सनं आम्हाला उपलब्ध करून दिला. हा देखील चाललाय मिड विकेटला. फायनली आता क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एक सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल नकार केला वेळेवरती कुणालनं आणि धावफलक 1 ने पुढे जात असताना टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते धावफलकावरती 72. आपण चर्चा करत होतो 65 ची, 72 बनलेत. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर, राऊंड विकेट. बॅटच्या समोर होता, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट खोदून काढलाय. डाऊन द ग्राउंड, इट्स ओव्हर द बॉलर हेड, आउट ऑफ द पार्क, इन टू द प्लॉट अँड आउट ऑफ स्लॉट. दिवे थांबायचं नाव घेत नाहीये आणि बॅटिंग करताना दोन्ही जोडी इतकं सांगतीये, हौस तुझी तुलाच पुरी करायची, आज आकाशी उंच उडायची, गड्यात तयारी ठेव र मनाची, कधी झुकायची कधी नडायची. आणि सध्या नडतोय, तोडतोय, फोडतोय कुणाल आणि जतीन. आणि धावफलकावरती 78, 71 आणि कुणाल वैयक्तिक बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. 13 चेंडू आणि वैयक्तिक 40 या आकड्यावरती. अर्धशतकाच्या अगदी समोर उभा कुणाल पाटील. अजून एक नेत्र दीपक फटका. क्या बात. आधी ऑन द राईस, त्यानंतर लॉफ्टेड, त्यानंतर ओव्हर द बॉलर हेड, त्यानंतर बॅकफुटला जाऊन कॅपिटल लेटर मध्ये लिहिला जावा असा मास्टर क्लास कव्हर ड्राईव्ह. बॉल स्वीपर कव्हरला 4 आणि धावफलक 82 आणि कुणाल वैयक्तिक पोहोचलाय 44 या आकड्यावरती. पहिलं अर्धशतक आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळेल का? लक्ष लागलंय कुणाल पाटीलच्या बॅटिंगकडे. 44 ऑन दी बोर्ड. 44 धावा धावफलकावर वैयक्तिक सध्या कुणालच्या बॅटमधनं. हा अर्ध्या विकेटवर पडला होता, सिंगल पूर्ण झाली आहे. सेकंडचा कॉल व्हायला पाहिजे, हो आता होईल कारण आता मिसफील्ड झाली आहे आणि मिळाल्यात या ठिकाणी धावा 2. धावफलक 2 ने पुढे जाईल. प्रचंड मोठा प्रतिसाद असतो वडवली ब संघ जेव्हा जेव्हा खेळतो. शंभूदादा असतील कोपरचे, सुभाषदादा पाटील असतील निजाचे, मोतीराम नाना दळवी असतील दातिवलीचे, या सर्वांच्या माध्यमातून चालू आहे. तिकडे बंद करा जरा. बॅटच्या समोर आणि चालला हेलिकॉप्टर. अभी तो असली मंजिल पाना बाकी, अभी इरादों का इम्तिहा बाकी है, अभी नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तोलना आसमां बाकी है. भिवंडी क्रिकेट मधील अर्धशतकवीर कुणाल पाटीलने ठोकले अर्धशतक. एकदा बॅट वरती येऊन जाऊ द्या केपी द बॉस आणि टायनचा कडकडाट व्हायला बदलापूरकर हरकत नाहीये. कुणाल पाटीलच्या बेधुंद, बेधडक आणि तुफानी अर्धशतकीय खेळासाठी अर्धशतक झाले पूर्ण. वैयक्तिक 52 नॉट आउट 52 वरती सध्या कुणाल बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. अजून एक आता ऑन साइडला केलं पूल. हिटमॅन रोहित शर्मा स्टाईल. हा बॉल देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सत्र संपलंय. मैदानावरती पहिलं आणि नाबाद मैदानावरती धावा 5 षटकांमध्ये बनलेत. आपण पाहताय 96, 96 वैयक्तिक 58 आलेत कुणाल पाटीलच्या बॅटमधनं. जतीननं त्याला दिली आहे 7 आणि जतीनच्या बॅटमधनं रन्स या ठिकाणी बनताना प्रशांत आपण पाहिलेत 36 आणि या दोन्ही जोडीनं मिळून केली आहे धमाल. आणि धावफलकावरती आहे सध्या मालामाल. 96 बनलेत, 97चं रनचेस पार करायचंय. भूमी 11 चेंज द गेम वडवली बला. या दरम्यान भूषणजी घरत त्यांचं आगमन झालं
आता भूषणदादा खुश असेल. सध्या गावदेवी दिवे चांगला क्रिकेट खेळली आहे आणि 1000 रुपयाचा पारितोषिक भूषण घरत त्यांच्याकडनं आलाय जतीन आणि कुणालला. 1000चं कॅश प्राईज जतीन आणि कुणालसाठी या ठिकाणी आलाय भूषणदादा घरत यांच्या माध्यमातून. पहिला डाव मैदानावरती संपलाय. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका. कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया आपण नक्की बदलाव. 97चा रनचेस समोर कच्च्या गुरुचा चेला नाही आहे, हे वडवलीकर आहेत. हे वडवलीकर अगदी असे उलटफेर क्रिकेटमध्ये करतात ना की त्याची कधीही कुणाला अपेक्षा आकांक्षा नसते. जिकडे स्वप्न थांबतात तिथनं संघर्षातून नवं नाव तयार होतं, ते नाव चेंज द गेम वडवली ब. आज विशाल, विकास, रुपेश, शुभम यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. आज हा कारनामा 97चा रनचेस करून वडवली ब पूर्ण करेल का? मी एकच सांगेल, वडवली बच्या क्रिकेटला हारलात तरी चालेल, संघर्ष करण्यासाठी जे चेंज द गेमला ओळखलं जातं ते मैदानावरती विसरू नका. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीम्सला. पुढची मॅच लगेचच सुरू होईल. जीवदानी बामण डोंगरी आणि त्यांच्या विरुद्ध भादवड. कॉम्बॉक्समध्ये करूया बदलाव. ऐकूयात आवाज बदलापुरातील एक नामवंत समालोचक, आमचे बंधुतुल्य मित्र महेश धुळे सरांना. या आपलं स्वागत आहे. डीजे हितेश आणि धन्यवाद ओमकारजी शेट्टी सर. भाष तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला भूमी 11 चेंज द गेम वडवली बी आणि त्याला फाईट करेल समोर केवणी दिवा. या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. भूषण घरत यांच्या वतीनं नुकताच 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे बॅटर कुणालसाठी, ज्याने 58 धावा बनवल्या. काय जबरदस्त मॅरेथॉन इनिंग आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 97 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असणार आहे. गावदेवी दिवे हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सलामीची जोडी विकास पाटील आणि विशाल पाटील.
गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे जय. विशाल स्ट्रायकिंगला. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. नगर सेविका चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. कोळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि आता जय जिजाऊ संस्था आणि जय हनुमान क्रीडा मंडळ एरंसाड. पहिलाच बॉल विशाल पाटीलच्या बॅट मधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका आपण पाहतोय बॉलर्स जयच्या विरोधात आलेला हा पहिला खणखणीत षटकार. आणि आता पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत करण्यात आलंय. ओव्हर द बॉलर सेड. अडव्या पाटने पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक डीप मध्ये बॉल चालला मिड विकेटला. एक सिंगल आली आहे आणि एक सिंगलने स्ट्राईक रोटेट होती. विशाल पाटील आणि विकास ही सलामीची जोडी सध्या मैदानावरती आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती षटकार त्यानंतर एक सिंगल आली आहे. 97 धाबांचा पाठलाग करायचा म्हटल्यानंतर खरं तर अगदी आपण पाहतो या मॅच मध्ये देखील तशी सुरुवात टीम वडवली संघाला या मॅच मध्ये करावी लागेल. जयच्या अगेन्स्ट यावेळेस आपण पाहतो विकास बेस्टामिक स्ट्रोक बेडॉनला क्षेत्ररक्षक थोडस या ठिकाणी आपण पाहतो या सूर्याची किरण डोळ्यावरती पडल्यानंतर आपण पाहतो थोडंसं रिफ्लेक्शन पाहायला मिळालं आणि त्याच कारणास्तव अंदाज घेता आला नाही. क्षेत्ररक्षक धनेश होते. बेडॉनला आपण पाहतोय एक सिंगल धाव मिळेल. एका धावेने आपण पाहतो स्ट्राईक रोटेट करण्यात आले. विकास पाटील आणि विशाल ही सलामीची जोडी सध्या मैदानावरती खेळते. ताबडतोब फटकेबाजी करण्यासाठी हे दोनही खेळाडू तितकेच माहीर आहेत. षटकाराने सुरुवात झाली. आडव्या बॅटने पुन्हा एकदा स्कोर ऑफ द विकेट. चेंडूला वळवलंय. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावरती. चांगली स्पर्धा नगर सेविका चषक ही स्पर्धा तुम्ही सर्वजण एन्जॉय करतात. सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी उपस्थित सर्व प्रेक्षकांचं देखील आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे आणि त्यामध्ये चालू असलेला हा अत्यंत महत्वाचा सामना पहिल्या फेरीतून ही दुसरी मॅच. ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेने वाईड इस्ट लॉंग ऑनला क्लिअर करत असताना आपण पाहतो बेडॉनच्या डोक्यावरून बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 6. पाहायला मिळाले जयच्या विरोधात आक्रमक सुरुवात स्वप्न व सुरुवात या मॅच मध्ये चेंज द गेम. भूमी 11 वडवली ब हा संघ सध्या मैदानावरती खेळतोय. जगन्नाथ पाटील पुरस्कृत ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी जज करतायत आणि अखेर झेल टॉप. विशाल पाटील विकास पाटील यांचा झेल सोडणं म्हणजे अगदी आपण पाहतो स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाडी मारण्यासारखे. आणि आता सध्या तरी अगदी आपण पाहतो 2 जीवनदान या ठिकाणी मिळालेत विकास पाटीलला. संघाची धावसंख्या 1ने पुढे जाईल. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर आणि आता संघाची धावसंख्या 18 धावा आहेत. बिनबाद 18. थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय एरंजाड गावचे माजी पोलीस पाटील जितेंद्रजी मेहर यांचं आगमन झालं. त्यांचं वेलकम. त्यांच्या साथीनं काही मान्यवर नितीनजी मेहर यांचं आगमन झालं. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि दिलीपजी घर यांचं आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. याच दरम्यान या ठिकाणी भिवंडी विभागातील आणखीन एक संघ नांदकर हा संघ या ठिकाणी दाखल झाला. त्यांचे मनपूर्वक स्वागत. मुरेश्वर सुतार यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये.
जय बजरंग भावाले बी हा संघ देखील आपण पाहणार आहोत. विधी 11 या नावाने सातत्याने खेळत असतो. योगेश भालेकर सारखा एक आक्रमक शैलीचा बॅटर सध्या या मॅचचा आनंद घेतोय. त्याचंही मनपूर्वक स्वागत आपण करू. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. 18 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात अप्रतिम पाहायला मिळाली आहे ती भूमी 11 चेंज द गेम वडवली बी या संघाची. गोलंदाज बॉलिंग टॅक वरती सूरज. पहिला बॉल सूरजचा आपण पाहतोय. सूरज भोईर आउटसाइड ऑफ स्टंप. अंपायर सिग्नल वाईट बॉल. अवांतर धाव एक्स्ट्रा मधून मिळेल आणि आता संघाची धाबत संख्या धावफलकामध्ये 19. लश ग्रीन आउटफील्ड तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाची क्रीडा नगरी आहे. त्यामध्ये प्रत्येक खेळाडूला खेळावंसं वाटेल आणि हवं हवंसं वाटणारे क्रीडांगण आहे. सन्मान्य मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांच्या मालकी हक्काचं एक क्रीडांगण आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या. त्यानंतर आता गोलंदाज सूरजवरती विश्वास दाखवला गावदेवी दिवे या टीमने. ओ टॅप करण्याचा प्रयत्न बॅटच्या अतलीकडा मागे चाललाय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक बॅकअप देतात. थोडस फंबल आणि आता या मिळतील 2 धावा. जबरदस्त डायरेक्ट हिट करण्यात आली होती परंतु बाल बचावले गेले आणि या 2 धावा व्यवस्थितरित्या या ठिकाणी कंप्लीट करतात विशाल पाटील आणि विकासला देखील झकास बॅटिंग करावी लागेल. ज्या पद्धतीने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये कुणाल पाटीलने जणू काही धावांचा बदबा पेटवला. धावांचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत होतं. 58 धावा त्याने बनवल्या आणि या स्पर्धेचं पहिलं बैल अर्धशतक हे त्याच्या नामावरती राहिलेलं आहे. हो शॉट ऑफ गुड लेन पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स या ठिकाणी आपण पाहतोय. अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्रा बाउन्स आपण पाहतोय आणि धाबत संख्या एक्स्ट्राच्या रूपानं पुढे जाईल स्कोर कार्डवरती. 22 धावा. सलामीची जोडी सध्या मैदानावरती खेळतीये. जसा पहिल्या पूर्वार्धामध्ये कुणाल पाटील जतीनने जो खेळ केला तसा खेळ आता विशाल पाटील आणि विकासला या मॅच मध्ये करावा लागणार आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न संपर्क व्यवस्थित नाहीये. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो सूरज भोईरचा आणि हा डॉट बॉल ब्लँक स्ट्रोक. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे. P2 मध्ये आपण आहोत. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. पहिले षटक जरी गावदेवी दिवे संघासाठी महागड राहिलं असेल तरी मात्र कमबॅक करणारं हे षटक सध्या मैदानाच्या आतमध्ये सूरज भोईरच्या खांद्यावरती आहे. त्याच्या हातामध्ये ही जबाबदारी देण्यात आली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल लोअर फुल टॉस कन्वर्ट केलंय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध क्षेत्ररक्षक वेगाने आले तोपर्यंत 2 धावा जरूर मिळतील. सध्या मिळते ना मिळते त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. या दरम्यान एरन साडगावचे पोलीस पाटील जितेंद्र मेहेर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत नगरसेविका चषक 2026 मध्ये. अगदी आपण पाहतोय सदस्य ग्रामस्थ मंडळ एरनसाड अनेक मान्यवर युवा उद्योजक आणि गावातील वरिष्ठ व्यक्तिमत्व सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कारण स्पर्धा तमाम एरनसाडकरांची आहे. अगदी आपण पाहतोय गावासाठी आणि गावाच्या सन्मानासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. नगरसेविका चषक खरं तर आपण पाहतो अनेक खेळाडू याच एरनसाड गावाने दिलेले आहेत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला. एक बॉल अजूनही बॅलन्स असणार आहे. 2 बॉल माफ करा कारण 2 एक्स्ट्रा आलेत. ऑफिशियल स्कोरर थोडीशी चर्चा करतात. ऑनलाईन स्कोरर आणि मॅन्युअली स्कोरर या ठिकाणी वेदांत परटोळे यांची चर्चा चालू आहे. मागे आपण पाहतोय स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु बॅटला व्यवस्थित या ठिकाणी स्पर्श झाला नाहीये. तोपर्यंत विशाल स्वतःवरती नाराज आहेत. 1 धाव मिळेल. इकनी धावत संख्या पुढे जाईल स्कोर कार्ड वरती 26. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो धावत संख्येवरती पुन्हा एकदा लगाम ओढण्याचं काम या ठिकाणी गोलंदाज सूरज भोईरने केलेलं आहे. 97 धावांचं भलं मोठं टार्गेट. अगदी आपण पाहतो सुखाचे हिरवळ जर तुम्हाला पाहायचं असेल तर दुःखाचा डोंगर या ठिकाणी तुम्हाला पार करावा लागेल. समोर खेळत बॉलर्स बॅक ड्राईव्ह
आणखीन एक धाव या ठिकाणी एकवटण्यात षटक क्रमांक 2चा खेळ सुद्धा P1 P2 या ठिकाणी संपन्न झालाय आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे भूमी 11 चेंज द गेम वडवली ब हा संघ 27 वरती बिनबाद 27. ते फक्त अवघ्या 9 धावा त्याने खर्च केल्या प्रति षटकामागे 19.40च्या गतीनं या 97 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये होतं टीम वडवली ब संघाला. परंतु सध्या तरी आपण पाहतो संघ अडचणीत सापडलाय परंतु विशाल आणि विकास अगदी आपण पाहतो एकाच राशीचे 2 खेळाडू सध्या मैदानावरती खेळतात तोपर्यंत सामना शेवटच्या बॉल पर्यंत सांगू शकणार नाहीत. 18 बॉल आता 70 धावांची अजूनही गरज आहे. 18 बॉल 70 धावा बनवायचे हे इक्वेशन या मॅचचे. गोलंदाज करण बॉलिंग ट्रॅक वरती गावदेवी देवी टीमच्या वतीनं समोरच्या एंड करून तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच. एका बाजूला बामण डोंगरी तर दुसऱ्या बाजूला संघ खेळणारे भादवड. यावेळी आपण पाहतो मिस्टामिंग स्ट्रोक कॉट अँड बोल फलंदाज या ठिकाणी होईल बाद. धक्का पहिला लागेल भूमी 11 चेंज द गेम वडवली ब संघाला फलंदाज बाद. या ठिकाणी मिळाला नाही. खरं तर विकास पाटीलला मात्र माघारी परतावा लागेल. सध्या विशाल आणि आता न्यू बॅटर शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. संघाची धावसंख्या 27 27 97 धावांचं एक भलं मोठं टार्गेट या मॅच मध्ये चेस करावं लागणार आहे. गोलंदाज शुभम बॅटर शुभम मैदानाच्या आतमध्ये येतात माफ करा आणि आता गोलंदाज करण ज्याला मात्र नुकताच पहिली विकेट मिळाली आहे. हो राऊंड विकेटने लेफ्ट चांगली गोलंदाजी करतात. संपर्क नाही बॅट आणि बॉलचा तोपर्यंत डॉट बॉल. धावसंख्या स्थिर पाहायला मिळाली आहे. जणू काही आता मात्र वडवली ब हा संघ ट्रॅफिक मध्ये अडकलाय असं चित्र सध्या मैदानावरती पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक या ठिकाणी प्रयत्न करतात स्कोअर ऑफ द विकेट. चेंडू हवेमध्ये पाहायला मिळाला आणि ते अखेर असेल ड्रॉप करण्यात आला. धावत पळत चेंडू पर्यंत पोहोचले जरूर पण तो अखेरच्या क्षणाला बॅकअप देत असताना हा आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलाय. धावा मिळतील फक्त एकच धाव मिळणार आहे. 2 धावांचा अवधी जरूर होता परंतु एकच धावेमध्ये समाधान व्यक्त केलंय शुभम पाटील आणि विशालला माहिती आहे सध्या एअर स्ट्राईक करावी लागेल या मॅच मध्ये. बॅटची लिडिंग एज टॉप एज फलंदाज होईल बाद. विकास नंतर विशाल पाटीलला देखील माघारी परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन फलंदाज बाद. शिल्लक आहेत गोलंदाज आपण पाहतो काय जबरदस्त कामगिरी करतात. करणचं विशेष कौतुक करावं लागणार आहे.
अद्यापर्यंत 2 विकेट्स त्यांनी मिळवलेत आणि फक्त एकच धाव 4 चेंडूमध्ये त्यांनी खर्च केलेली आहे. बॅटर रुपेश पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचलेत परंतु या ठिकाणी प्रयत्न फलातून पाहायला मिळालेत. जबरदस्त तोपर्यंत मिळते धावा 2 आणि या 2 धावेने संघाचा धावफलक 30 वरती जाऊन पोहोचलेला आहे. 97 धावांचं टार्गेट आहे. या षटकामध्ये धावा आल्या नाहीये. पहिल्या षटकामध्ये 18 धावा सुरुवात अप्रतिम पाहायला मिळाली कारण 5 षटकांमध्ये 19.40च्या गतीनं या धावा चेस करायच्या होत्या. रिक्वायर्ड रन रेट टीम भूमी 11 चेंज द गेम वडवली बस संघाला होतं परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो सूरजने जबरदस्त प्रतिम षटक हाताळलं. त्यानंतर आता त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून करणने देखील लाजबाब गोलंदाजी या ठिकाणी केलेली आहे. संघाची धावसंख्या 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 30 या अंकावरती आहे. व्यासपीठावरती आपण सन्मान करू. मी पोलीस पाटील साहेबांना विनंती करेल या आपला सन्मान आम्ही करतोय या मुख्य व्यासपीठावरती. जगदीशजी बोराडे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतो या मुख्य व्यासपीठावरती. आमचे पोलीस पाटील साहेब या आपण आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू. जितेंद्रजी मेहेर यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. खरं तर गाव म्हटलं की पोलीस पाटील भरपूर महत्त्वाचे असतात आणि त्यांचा सन्मान आपल्या मंचावरती करतोय. बाळची प्रेमाची आपुलकीचे उबदार शाल, महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार व त्यासोबत एक सुंदर ट्रॉफी सन्मान चिन्ह या स्पर्धेच्या माध्यमातून देत असताना आपण हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. त्यानंतर नितीनजी मेहर यांनाही विनंती करेल आपण या आपलाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू. मयूर तर DJ वाल्याला जरा मॉनिटर चालू करायला सांग समोरचा. नितीनजी मेहर यांनाही विनंती आपण या आपलाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. नरेशजी गाडे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा. प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान आपण देवाप्रमाणे करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामुळे हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. 12 बॉल 67 धावांची गरज या मॅचमध्ये आणि पहिल्याच 2 चेंडूवरती अतिरिक्त धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न संपर्क व्यवस्थित नाही आहे. 2 एक्स्ट्रा रन्स वाईटच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळाल्या आणि आता संघाची धावसंख्या धावफलकावरती 32. डॉट बॉल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलेले आहेत मेघनाथ. गावदेवी देवी टीमच्या वतीनं भूषण घरत पुरस्कृत हा संघ तुम्ही पाहतायत. ओ या दरम्यान आणखीन एक चांगला बॉल, अप्रतिम सुंदर गोलंदाजी आहे. मेरिटनुसार षटक हाताळलं जात आहे कारण सुरुवातीला 2 चेंडू दिशेपासून भरकडलेत गोलंदाज मेघनाथ परंतु त्यानंतर लाईन नियंत्रण करत असताना चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि भेदक मारा. चांगला स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेने वाईड ईस्ट लॉंग ऑफला बीट करत बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार, मिळतील धावा 6. आलेला खणखणीत दर्जेदार षटकार. धाव गती आता थोडी का होईना परंतु पुढे चालली आहे. एका बाजूला गावदेवी देवी तर दुसऱ्या बाजूला चेंज द गेम भूमी 11
वडवली ब हा संघ आहे, जगन्नाना पाटील पुरस्कृत. तर दुसऱ्या बाजूला भूषण दादा घरत पुरस्कृत गावदेवी दिवे संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. संपूर्ण स्पर्धेतील सर्वोच्च धावत संख्या या संघाने बनवली आहे. 96 बॉल चाललाय डेप बॅकवर्ड स्क्वाड लेगला जागा बनवली आहे, रूम क्रिएट केलाय आणि आता बॉल सीमा पार. आणखीन एक दर्जेदार बिग पाहायला बैल 44 शेवटचा अंतिम बॉल 3 चेंडू डॉट आलेत या षटकातील मेघनाथचे आणि त्याच्यावरती आता हल्ला बोल. शेवटचा बॉल तो देखील राहिलाय गोलंदाज मेघनाथच्या नावावरती डॉट बॉल. षटक क्रमांक 4 चा खेळ सुद्धा संपन्न झाला आणि आता अंतिम षटकामध्ये विजयासाठी 53 धावांची गरज आहे. म्हणजे अगदी या मॅचची फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 6 बॉलचा खेळ बॅलन्स आहे आणि बनवायच्या 53 धावा. नेक्स्ट मॅच बामणडोंगरी आणि त्यांना फाईट करेल भादवड असे 2 चेक. हॅलो माईक चेक. नेक्स्ट मॅच भादवड वर्सेस बामणडोंगरी. भादवडला आपण टॉस विन दिला, याचं कारण बामणडोंगरी टॉससाठी वेळेवरती पोहोचू शकली नाही आहे, लेट रिपोर्ट केला आहे आणि भादवडनं टॉस त्यांच्या बाजूनं कौल लागल्यानंतर फिल्डिंग घेतली आहे. तर बामणडोंगरी आपण रेडी राहायचं आहे, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. आणि टीम भादवड आपण देखील जसा हा सामना फिनिश होईल लगेचच कॉमेंट्री बॉक्स समोरूनच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. धन्यवाद. चला अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. फक्त क्रिकेटची फॉर्मॅलिटीज या ठिकाणी आता आपल्याला कंप्लीट करायची, कारण फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. 53 धावा बनवायच्यात. स्ट्रायकेंडला रुपेश आणि आता गोलंदाज सूरज भुईर, ज्याने षटक क्रमांक 2 हाताळलं होतं तो सूरज आता बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिला बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा फटका तुम्हाला पाहायला मिळेल. एक सिंगल मिळेल. एकेरी दुहेरी धावेने आता काही फरक पडणार नाहीये टीम गावदेवी दिवे टीमला या मॅचमध्ये. 5 बॉलचा खेळ बॅलन्स आहे. नगरसेविका चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. जय हनुमान ग्रामस्थ मंडळ आणि जिजाऊ संस्था एरंजाड बदलापूर यांच्या वतीनं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सौभाग्यवती हेमांगीताई बंटी बसकर यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. नगरसेविका चषक 2026 चे पहिलं पर्व आहे आणि या पर्वाचं गर्व तुम्हाला सर्व एरंजाडकरांना असला पाहिजे. चौकाराला धावा मिळतील 4. बॅटिंग करत असताना टीम भूमी 11 चेंज द गेम वडवली बस संघाला. या आपण DRS या ठिकाणी लगेच चेक करू. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम मध्ये वॉर रूम मध्ये प्रशांत देसाई सर या ठिकाणी तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आहेत आणि ऑफिशियल अपडेटर आमचे प्रशांत पोके यांना तुम्ही पाहतायत. फेअर डिलिव्हरी लिकल बॉल. धावा फक्त मिळतील 4. और दी विकेट. ऑन साईडला आपण पाहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अगदी एक धाव या ठिकाणी फक्त धावांमधील थोडंसं अंतर कमी करण्याचा प्रयत्न टीम वडवली सध्या मैदानाच्या आतमध्ये करते. शेवटचे अंतिम 3 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज सूरज भोईर. फुल टॉस बॉल. अंपायर सिग्नल बीमर आणि त्याच्यावरती मिळतील धावा एक्स्ट्रा. 1+1 बाय 1 गेट 1 फ्री. 52 धावा धाव फलकावरती आहेत. जबळ 60-65 धावा जर असतं तर या मॅच मध्ये तुम्हाला चांगली फाईट पाहायला मिळाली असती. तो 97 धावांचं एक भलं मोठं टार्गेट आणि आता ते टार्गेट पेलावत असताना संघ थोडस बॅकफुट वरती आहे. भूमी 11 चेंज द गेम वडवली ब हा संघ या मॅच मध्ये कोणत्या प्रकारची रंगतता नाहीये या मॅच मध्ये. प्रेक्षकांना देखील कदाचित या सामन्यामध्ये आता काही रहस्य राहिलेलं नाहीये, कारण औपचारिकता शिल्लक आहे.
व लॉंग ऑफच्या दिशेने बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणखीन एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दन 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 करत 1-2 बाउन्स बॉल फरार. धाबा मिळतील 4. हा देखील बॉल ऑनसाईडच्या दिशेने आणि आता बडी विकेटला प्रोटेक्शन देण्यात आलंय. तोपर्यंत एक धाव. शेवटचा बॉल तुम्हाला या डाबातील पाहायला मिळेल. गावदेवी दिवे संघ आपण पाहतोय आता मात्र पूर्णपणे या मॅच वरती पकड मजबूत करत असताना बॅटिंग मध्ये अगोदर धमाल पाहायला मिळाली. बॅटर कुणाल पाटीलच्या माध्यमातून तब्बल 58 धाबा आल्या. त्याला 7 मिळाली. 36 धाबा बनवल्या बॅटर जतीनने. याचे कौतुक व्हायला हरकत नाही. शेवटचा बॉल तो राहिला गोलंदाजाच्या दाबावरती आणि गावदेवी दिवे या संघाने हा सामना जिंकलेला आहे. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम भूमी 11 चेंज द गेम वडवली ब संघाचं सुद्धा कौतुक. या मॅचचा भारतवाच आपण देऊ लगेचच ज्याने बनवल्या 58 धावा. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक ज्याच्या नावावरती राहिलंय तो कुणाल पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नंतर जर आपण या ठिकाणी मॅच सुरू करत नाही आहोत तर आयोजकांचा असा मेसेज आहे की अजून एक बॉलची पेनल्टी वाढवली जाईल. रिक्वेस्ट आहे प्रत्येकाला वाटतं कोणत्याही टीमला पेनल्टी लागू नये मात्र